अतिशय धक्कादायक बातमी, कारण TCS प्रकरणातील आरोपींचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन आहे का असा सवाल उपस्थित होतोय। HR मॅनेजर निदा खानचा दिल्ली स्फोटातील डॉक्टर शहीनशी लिंक असल्याचा संशय आहे। HR मॅनेजर निदा खान फरारच आहे, भिवंडीत लपल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे। संशयास्पद माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय। तपास यंत्रणांकडून सगळ्या बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे। अतिशय धक्कादायक अशी बातमी। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, त्यामध्ये मग लैंगिक शोषणाच्या आरोपाच्या अनुषंगाने असेल किंवा धर्मांतराच्या अनुषंगाने असेल धक्कादायक बाबी समोर येत आहे। कालच्या दिवशी जर बघितलं तर टेरर फंडिंगचा आणि मानवी तस्करीचा एक अँगल समोर आलेला होता। त्या दृष्टीने देखील मलेशिया प्लॅन केला गेलेला होता अशा स्वरूपाची माहिती मिळत होती। आणि धक्कादायक बाब म्हणजे आज तर थेट दिल्ली बॉम्ब ब्लास्ट मध्ये डॉक्टर शाहीन ही जी महिला आरोपी होती त्या बॉम्ब ब्लास्टची ती मास्टरमाइंड म्हणून तिची संपूर्ण माहिती समोर आलेली होती। आणि त्याचं थेट कनेक्शन त्या नाशिकच्या कॉर्पोरेट जियाशी जोडलं जातं त्या स्वरूपाची माहिती मिळते। निदा खान ही जी फरार आरोपी आहे ती आणि डॉक्टर शाहीन यांची भेट झालेली होती अशा स्वरूपाची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच या संपूर्ण तपासामध्ये येत्या काळामध्ये कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असेलच। परंतु सध्याच्या घडीला तपास यंत्रणेच्या माध्यमातून देखील निदा खान आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही संशयास्पद हालचाली असल्यास तर तात्काळ पोलिसांना कळवा अशा स्वरूपाचं आवाहन देखील केलं जात आहे। त्यामुळे आता येत्या बाजूला सर्वंकष अनुषंगाने ज्या पद्धतीने आता तपास यंत्रणा चौकशी करताय त्यामध्ये कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच फक्त धर्मांतरापर्यंत राहिलेला हा प्रश्न नाही, आता ATS कडून देखील तपास सुरू आहे। त्यामुळे दिल्ली कलेक्शन याचं समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।